या संदर्भामध्ये आपल्या संस्थांच्या वतीने आपण दरवर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेतात, नियोजनबद्ध कार्यक्रम घेतात, शिस्त अतिशय सुंदर पद्धतीने पाळल्या जाते. यावर्षी आपण काय तयारी केलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण थोडी माहिती द्यावी. आपले खंडोबा देवस्थान हे अति प्राचीन मंदिर आहे आणि महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरचं स्थान आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरचं स्थान असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठी ह्याही वर्षी आपले दिनांक 7/12/2024 ते 9/12/2024 पर्यंत भरत आहे. सर्वप्रथम आपले घटस्थापना, ज्याला आपण नवरात्रापासून 2 तारखेला घटस्थापना होते आणि नवरात्रापासून या यात्रेला प्रारंभ होतो आणि 7 तारखेला आपली जी चंपाषष्ठी, मुख्य चंपाषष्ठी मार्गशीर्ष महिन्याची, त्या दिवशी 7 तारखेला सकाळी 7 वाजेला महाआरती मान्यवर आपले जिल्हाधिकारी स्वामीसाहेब यांच्या हस्ते व इतर राजकीय नेते बोलवलेले त्यांच्या हस्ते ही आरती संपन्न होते आणि गावकरी त्यामध्ये सहभागी होतात. आणि नंतर आरती संपन्न झाल्यानंतर आपले छोटासा कार्यक्रम आपला त्याचा सत्काराचा आमच्या देवस्थानच्या वतीने ठेवला जातो. त्यानंतर 8 वाजेला खंडोबा देवस्थानची मूर्ती ही आपली दांडेकरच्या वाड्यात जाते आणि 8 वाजेला परत आपल्या स्थानी परत येते. तिथं रुद्राभिषेक वगैरे होऊन येते. आणि या संदर्भात यात्रेकरता जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे भाविक महिला येतात ते जवळजवळ त्यांची संख्या 3 दिवसामध्ये 4-5 लाखापर्यंत जाते. आणि येणारे पुढचे जे रविवार आहे 15, 22 आणि 29 ह्या यात्रेपेक्षाही त्याला जास्त स्वरूप प्राप्त होतं. आणि त्या दृष्टिकोनातून आमची देवस्थानची या ठिकाणी सुख सोयी उपलब्ध भाविकांकरता अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी आम्ही विश्वस्त कमिटीने राबवलेली आहे. त्यात आम्हाला सहकार्य आमच्या गावकऱ्यांचं आहे. आणि महिलाकरता त्रास होऊ नये दर्शनार्थ तर त्यांना आम्ही बॅरिकेड वेगळे केलेले आहे, पुरुषांना वेगळे केलेले आहे, जेणेकरून त्यांचे पॉकेट वगैरे दागिने जाऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कमिटी आणि आमचे गावकरी सक्षम आहे. तसेच या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आत्ताच ताटे साहेबांनी इथे येऊन पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये त्यांना त्या आज दाखवलं आम्ही. पण ज्यावेळेस ते आम्ही ते कृती करून दाखवू त्यावेळेस ते सर्टिफिकेशन होईल त्यांचं. पण आम्ही ते सोमवारपर्यंत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बॅरिकेटिंगचे तत्वता आमचं काम सुद्धा चालू आहे. आम्ही एक कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलेलं बॅरिकेटिंगचं. त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे 100 पोलीस आपले या ठिकाणी राहणार आहे बंदोबस्त करता. कारण की यात्रा ताठे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. ही जबाबदारी त्यांची आहे. त्यानंतर आपली जे वाहनतळा जे जागा उपलब्ध करून दिलेली आहे की जेणेकरून समजा वाहनतळाला जागा जर दिली नसती तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही ती अथॉर बिल्डरची जागा तिथे कायदेशीररित्या आम्ही त्याची परवानगी घेऊन ती दिलेली आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी मागच्या वेळी जी घटना घडली ती घडू नये या दृष्टिकोनातून आम्ही सक्षम होऊन आम्ही महानगरपालिकेची देखील त्याला युनोशी आणलेली आहे. आता तो वाद वाहनतळाचा राहिला नाही. ताटे साहेबांना आता आम्ही बोललो की वाहनतळावर तुम्ही जास्तीत जास्त पोलीस फोर्स देण्याची प्रयत्न करा. आमच्याकडे 4 इथे हे आपले वाहनतळ, एक आपल्या कांचनवाडीकडून येणार आहे तिथं चोपडी वस्तीपर्यंत तिथं वाहन भाविकांचे थांबवले जातील. 2ऱ्या नंबरचा आहे, 3ऱ्या नंबरचा आहे आपले SRP याच्याकडनं जे येणारे भाविकांचे वाहन आहे ते त्या ठिकाणी कुठंतरी ती जबाबदारी आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरवर दिली. त्यांनी जागा उपलब्ध करून त्यांच्या स्तरावर तो निर्णय घेणे. त्यानंतर आमदार रोड करून जे येणारे भाविकांची गर्दी आहे आणि ती त्या ठिकाणी आपले गट नंबर यांचा दांडेकरांचा 81 आहे त्या ठिकाणी त्यांना ती जागा उपलब्ध त्यांच्या स्तरावर त्यांनी करावं असे शिस्तबद्ध असं नियोजन कार्यक्रम केलेला आहे. आणि साहेबांना सांगितले की काही वाहनतळ काल जे लिलाव ऑप्शन झालेले त्याच्यामध्ये काही लोकांचं पोटदुखी आहे झालेली आहे आणि ते त्यांना सहन नाही होता. त्यांनी काहीतरी जे कॉन्ट्रॅक्टर आहे आपल्या शिवलाल गोवर्धन पवार त्यांना काहीतरी बोलले दारू पिऊ
तर ते आमच्याकडे सकाळी आले, त्यांना आम्ही रीतसर त्यांना सुद्धा परवानगी दिलेली आहे. आणि आता ताटे साहेबांना विनंती केली की त्या ठिकाणी हे लोक काही गडबड घोटाळा करतील, दांगडू करतील, जेणेकरून आपली यात्रेची सुव्यवस्था आणि कायदा बिघडू नये या दृष्टिकोनातून तुम्ही जास्त तिथं पोलीस फोर्स देण्यात यावे. तत्वज्ञानी तेही मान्य केलं. प्रत्येक 4ही पॉईंटवर ते पोलीस बंदोबस्त त्यांच्या हे रावटे राहणार आहे. आणि यात्रेमध्ये आमचे सर्व स्वयंसेवक, पोलीस डिपार्टमेंट सगळं कार्यरत होणार आहे. महानगरपालिकेतर्फे त्यांनी फक्त आतापर्यंत स्ट्रीट लाईट जे आहे पददिवे MITचं मंदिरापर्यंत चालू केलेले, बाकीचे गावातले कांचनवाडीकडून जे येणारे आहे तो रस्ता दुरावस्था झाली तर रस्त्याची, तिथे छोटे वाहन 2 व्हीलर सुद्धा येऊ शकत नाही, त्याची देखील या ठिकाणी त्यांनी महानगरपालिकेने व्यवस्था करा असे त्यांना पत्रक दिलेले. वाडा अधिकाऱ्याने पत्रक दिलं आम्हाला. बहुतेक ते आज न उद्या 2 दिवसामध्ये ते काम करतील अशी अपेक्षा ठेवतो आम्ही देवस्थान. आणि कांचनवाडी ते आपला चोपडे वस्तीपर्यंत जो अंधार आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी लाईटिंग लावून देण्यात यावी अशी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. बाकी इकडे हायकोर्ट कॉलनीकडे इकडे लाईटिंग आहे, इकडे सगळीकडे आहे. आणि त्याचप्रमाणे महानगरपालिकेने या ठिकाणी फिरते शौचालय देण्याकरता आम्ही ते त्यांना पत्र दिले, ते सुद्धा ते दरवर्षीप्रमाणे येतात. आणि त्याचप्रमाणे काही रस्ता इथं जे आहे नाल्यापसला तो दुरुस्ती करण्यात व मायनर रिपेअरिंग करण्यात यावी, ते देखील त्या तत्वता आम्ही त्यामध्ये त्यांना संबोधित केलेले पत्रामध्ये. त्यानंतर हे मंदिरातले जे हायमर्स लॅम्प वगैरे याच्यातले काही हे गेलेले दिवे लाईट्स ते त्यांनी तत्वता दुरुस्ती करून देण्यात यावी. आणि सातारा रोडमध्ये जे आमचे काही हायमर्स्ट आपले पददिवे लावलेले आहे तर त्या ठिकाणची त्यांनी दुरुस्ती करून ते लावण्यात यावे, त्यांना आम्ही तसं पत्रक नमूद केलेलं आहे. आणि त्यांचं या ठिकाणी आरोग्य शिबिर देखील महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे राहतं, ह्या वर्षी पण आहे, राहणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील देवस्थानतर्फे आम्ही ठेवलेले आहे. प्रत्येक वर्षी आम्ही ठेवतो रक्तदान. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपले नारळ फोडण्याकरता जी नियोजित जागा आता कामामुळे ते तोडफोड झाली, तर आता मी टेंटेटिव्ह आम्ही काहीतरी तिथं ते स्टोन लावून तिथं ते टेम्पररी फक्त 1 महिन्याकरता त्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. आणि या ठिकाणी मंदिरावरती सालाबादाप्रमाणे जी विद्युत रोषणाई आहे ते काम तुम्हाला सोमवारपर्यंत 2 तारखेपर्यंत तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. लाइटिंगचं पण अतिशय फोकस वगैरे हे सगळं साऊंड सिस्टीम वगैरे सगळं लावलेले आहे. आणि देवस्थानतर्फे 3 दिवस पोलीस आणि स्वयंसेवक आणि काही भाविक यांना आमचं महाप्रसादाचा कार्यक्रम सातत्याने 7 ते 9 पर्यंत तिथं ठेवलेला आहे, त्याचाही ते लाभ घेतात. आणि अतिशय असे पाण्याची देखील व्यवस्था या ठिकाणी भाविकांना केलेली आहे. आणि मागच्या वेळची सारखी घटना घडू नये म्हणून या दृष्टिकोनातून आमचे गावकरी, आमचे सक्षम राजकीय सगळे राजकीय, स्थानिक, सामाजिक सर्व या मंदिराचे गाव म्हणून तिचं मंदिर आहे म्हणून गावाची शोभा आहे, नाही तर गावाला आमच्या साताऱ्याला कोणी विचारलं नसतं. म्हणून हे आराध्य दैवत जे आहे सगळ्यांचं श्रद्धास्थान असल्यामुळे या ठिकाणी आमच्या गावातले देखील या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात. पोलीस डिपार्टमेंट आहे, राजकीय, सामाजिक क्षेत्रातले सगळे आम्हाला या ठिकाणी यात्रेकरता सहकार्य करतात. वाघ्या मुरळीचं जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ते वर्षाला फक्त एकदाच येतात. 50 ते 60 लोकांचा त्यांचा ताफा असतो. ते रात्रभर आपले जे वर्षभर जे पैसे कमवतात या दैवताच्या नावावर, ते फक्त इथं शाळा लावण्याकरता येतात आणि ते फक्त सकाळी 5 वाजता निघून जातात. त्यांचा देखील आम्ही देवस्थानतर्फे त्यांचा नारळ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करतो. अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम सातत्याने होतो. नाही, फी वगैरे ते काही घेत नाही. त्यांचं एवढंच आहे की आम्ही वर्षभर भरपूर त्याच्या नावावर कमवतो. आम्हाला एक वेळ तुम्ही अर्धा 1 तास आहे आम्हाला दिला तिथं, तर आम्हाला भरपूर सेवा मिळाली असं आम्ही गृहीत धरू, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग त्याच्यानंतर ते 5ला निघून जातात. मग आमच्या गावातले वाघ्या मुरळींचा कार्यक्रम सातत्याने तर जवळजवळ 2-3 महिने चालू सातत्याने असतो. येणारे 15 तारखेचा रविवार, 22 तारखेचा रविवार, 29 तारखेचा रविवार हे सातत्याने यात्रेपेक्षाही त्याला दुप्पट जास्त प्रतिसाद मिळतो भाविकांचा. आणि अतिशय शांततेने त्या 2-3 दिवसामध्ये भाविकांच्या खूप मोठ्या रांगा लागलेल्या असतात आणि मग त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी म्हणा किंवा शौचालयासाठी बाहेर जायला थोडी अडचण होते. तर आपले स्वयंसेवक जर आपण नियुक्त करून त्यांना जर आपण सविस्तर हे करून तिथे घेऊन गेल्यात आणि पुन्हा आणले
ही एक चांगली बोर्डच व्हायला असते ना, बोर्डच नाही, नाही. असते. त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं बरोबर आहे की जे लाईनीमध्ये उभा आहे, महिला असो पुरुष असो, पाण्याची देखील आम्ही व्यवस्था करणार आहे त्यांची, बरं का. कारण की आता काही एवढं काही ऊन नाही आहे, वातावरण कसं झालं, थंड झालं, तर ते पाण्याची तर आवश्यकता ज्यांना लागेल ते आम्ही ते वेळेवर त्यांना तिथं उपलब्ध करून देऊ. त्याच्यामध्ये आम्ही काही मागे हटणार नाही. आणि तुम्ही जे म्हणता की महिलांना आणि पुरुषांना शौचालय, आम्ही इथं शौचालय इथं तयार केलेलं आहे. त्या शौचालयामध्ये ते जाऊ शकतात, महिलाला वेगळं आणि पुरुषाला वेगळं आहे. स्नानगृह वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये, अटॅचटेड आहे सगळं, कुठेही कमी नाही याच्यामध्ये. आणि आतमध्ये गाभाऱ्यातून जे दर्शन झाल्यानंतर जे बाहेर पडतात, हा दक्षिणेकडचा जो दरवाजा तो कंजेस्टेड असल्यामुळे आमचे त्या ठिकाणी स्वयंसेवक, पोलीस आणि सुरक्षा गार्ड वगैरे त्यांना बाहेर काढण्याचा जेवढा प्रयत्न करतील तेवढी हे लाईन जी आहे कमी होईल. जर आपण दर्शन झालेले बाहेर नाही काढलं तर अजून लाईन त्या नाल्यापर्यंत जाईल. त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळं बारकाईने निरीक्षण करून मागचा अनुभव आणि आताचा हा घेऊन आम्ही या ठिकाणी ते नियोजन केलेलं आहे. आणि अतिशय तुम्हाला सोमवारच्या दिवशी अतिशय सिस्टमॅटिक, तुम्हाला शिस्तबद्ध असं या ठिकाणी आमचं मंदिरात देवस्थानचं तुम्हाला पाहावयास मिळणार आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव साहेबराव दादाराव पळसर, खंडोबा सचिव, आणि अध्यक्ष रमेश ठमाजी चोपडे. बैठकीला उपस्थित कोण कोण होतं? बैठकीला उपस्थित आपले ताटे साहेब होते, पांडे साहेब होते, जाधव साहेब होते, आणि त्यांचे सहकारी सगळेच होते उपस्थित, आणि गावकरी आणि आमचे विश्वास्त. त्यांनी पूर्ण पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी परत सोमवारी जे संबंधित अधिकारी, महानगरपालिका, त्याच्यानंतर आपले PWDचे यांना सगळ्यांना, वार्ड अधिकारी यांना सगळ्यांना इथं बोलवून त्यांना ते सूचना देतील की तुमचं कुठं कुठं काय करायचं ते माहिती देणार, आणि ते इथं मिटिंग घेणार. आणि परत गुरुवारी ते परत इथं मिटिंग मंदिराची घेणार, पाहणी करणार, कुठपर्यंत तुमचं काम झालेलं आहे की नाही आहे, सुव्यवस्था कशी केलेली आहे ते बघायला यावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.